नमस्कार. आपल्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट असे ओल्या हळदीचे लोणचे. हे ओल्या हळदीचे लोणचे खायला अत्यंत चविष्ट लागते. तोंडी लावण्यासाठी तुम्ही वरण भाताबरोबर, भात आमटी बरोबर, पिठलं भाताबरोबर हे लोणचं घेऊ शकता आणि शरीराला तेवढंच हे पौष्टिक आहे. तर लगेचच आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी इथे 1/2 किलो ओली हळद घेतलेली आहे. अशा प्रकारे ही ओली हळद असते. आता या हळदीला माती वगैरे लागलेली असू शकते, त्यामुळे 1-2 तास अशा प्रकारे पाण्यामध्ये ही आपण ठेवलेली आहे, म्हणजे जी काही माती आहे ती निघून जाते. या ठिकाणी बघा, तासभर मी ही हळद जी होती ती पाण्यामध्ये ठेवलेली आणि जी माती लागलेली होती ती बऱ्यापैकी निघलेली आहे. आता जे हळदीवरचं अशा प्रकारचं जे साल आहे ते तुम्ही हाताने पण काढू शकता, किंवा जे पिलर असतं, म्हणजे जे बटाटे सोलायचं पिलर मिळतं, तर त्याने देखील तुम्ही काढू शकता, किंवा चाकूने पण तुम्ही हे साल जे आहे हळदीवरचं ते काढू शकता. तर आपण या सगळ्या हळदीवरचे जे साल आहेत ते काढून घेऊया. ओली हळद ही पौष्टिक आहे आपल्या शरीराला, त्यामुळे असं लोणचं तुम्ही झटकीपट बनवून ठेवू शकता. हे लोणचं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी तुम्ही 1-2 महिने ते खाऊ शकता. तर या ठिकाणी बघा, अशी सालं सगळ्या हळदीची काढून घ्यायची आहेत. आता अशा प्रकारे हळदीची सालं काढून घेतल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये ही हळद जी आहे ती पुन्हा छान धुवून घ्यायची, कारण माती वगैरे लागलेली असते साल काढत असताना. तर ही हळद मी अशी छान धुवून घेतलेली आहे. पुन्हा बघा, याची सालं पण काढून घेतलेली आहेत सगळी. आता काय करायचं आहे आपल्याला, तर ही जी हळद आहे तर ती बारीक बारीक आपल्याला त्याचे चकत्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे अशा उभ्या उभ्या याच्या आपल्याला अगदी पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते एका हळदीचे काप करून. तर 2 भाग करून घ्यायचे आणि अशा प्रकारे उभे उभे काप आपल्याला अगदी पातळसर असे काप करून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ तुम्ही हे काप करून घेऊ शकता. तर बघा, या ठिकाणी आपण सगळी जी हळद आहे ती अशी बारीक बारीक पातळ असे काप याचे करून घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघत असाल, ही हळद आपण अशी पातळ पातळ कापून घेतलेली आहे, त्याचे काप केलेले आहेत. आता आपण बघूया पुढे काय करायचं आहे. तर अशा प्रकारे या हळदीमध्ये आपल्याला बारीक असे पातळ काप करून घेतलेले आल्याचे तुकडे देखील टाकायचे आहेत. इथे बघा, साधारणपणे एक आलं अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि त्याचे देखील ज्याप्रमाणे आपण हळदीचे काप केलेले होते तसेच मी आल्याचे देखील पातळ पातळ काप केलेले आहे. आलं हे पाचक असतं आणि त्यामुळे लोणच्याची चव देखील वाढते, म्हणून मी आलं टाकलेलं आहे. आता 2-4 मिरच्यांचे काप करून इथे मी टाकलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा भरून हळद टाकायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर असं मीठ टाकायचं आहे. साधारणपणे 4 ते 5 चमचे मीठ इथे मी टाकलेलं आहे. बारीक किंवा खडं मीठ तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. साधारणपणे 2 चमचे ही लाल मिरची पावडर टाकायची आहे. आता हे सगळं आपण हळदीला लावून घेऊया. जे हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर आपण टाकलेली आहे ती सगळ्या हळदीच्या कापांना लागली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही हे साधारणपणे 2 तास मुरण्यासाठी ठेवून द्या, किंवा तुम्ही रात्री समजा अशा प्रकारे या हळदीला मीठ, हळद आणि जे लाल मिरची पावडर आहे ती लावली आणि रात्रभर ठेवून दिलं तरीही चालेल. हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे छान असं मुरण्यासाठी. आता बघा, हे छान असं मी इथे 2 तास ठेवून दिलेलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभर देखील फ्रीजमध्ये हे मुरण्यासाठी ठेवून देऊ शकता. तर बघा, हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर ही छान अशी कोट झालेली आहे, मुरलेली आहे. आता आपल्याला यावर फोडणी घालायची आहे. त्यासाठी साधारणपणे 4 डाव तेल घेतलेलं आहे. यामध्ये मोहरीची डाळ आपल्याला टाकायची आहे. डाळ तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद, त्याचबरोबर हिंग पावडर टाकायची आहे आणि अशा प्रकारे हे मिक्स करून आपल्याला छान अशी फोडणी या हळदीवर ओतून घ्यायची आहे.
तर अशा प्रकारे बघा हे लोणचं जे आहे हळदीचं ते तयार आहे। आवडीनुसार तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील टाकू शकता, म्हणजे थोडासा आंबटपणा या लोणच्याला येतो। एका लिंबाचा रस जो आहे जेव्हा आपण हे सगळं मॅरिनेशनसाठी ठेवतो तेव्हाच तुम्ही लिंबाचा रस देखील याला लावून ठेवू शकता। तर अशा प्रकारे बघा हे हळदीचं मस्त असं झटपट लोणचं तयार आहे। हे लोणचं तुम्ही काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे हे जास्त काळासाठी लोणचं टिकतं। हळदीचं लोणचं हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे हे लोणचं बनवा। वरण भाताबरोबर किंवा पोळी भाजी बरोबर, आमटी भाताबरोबर हे तुम्ही तोंडी लावू शकता। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच ओल्या हळदीचे हे लोणचे तुम्ही देखील अशा पद्धतीने घरी बनवून बघा।